हॅलो फ्रेंड्स, मी विशाखा. ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. जर तुम्ही MS सेट 2026 पेपर 2 इकॉनॉमिक्सचं प्रिपरेशन करत असाल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण या एका व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत संपूर्ण अभ्यासक्रम, तोही मराठीमध्ये. कोणते टॉपिक जास्त गुण मिळवून देतात, कोणत्या युनिटवर भर द्यायला पाहिजे, तयारीची योग्य दिशा काय असावी. अनेक विद्यार्थी अभ्यासाला सुरुवात करतात, पण नेमका अभ्यासक्रम समजत नसल्यामुळे तो वेळ वाया जातो. आणि त्यामुळे आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कमी वेळात, कमी मेहनतीत आणि टॉपिकनुसार योग्य अभ्यास करण्यास मदत करेल. जर तुमचे लक्ष हे MS सेट 2026 ची एक्झाम क्लिअर होण्याचं असेल, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण मध्येच मी काही महत्त्वाच्या टिप्स आणि तयारीची रणनीती देखील सांगणार आहे, जी अनेक विद्यार्थ्यांना माहिती नसते किंवा आपल्याला ती प्लॅन करायची कशी हेही समजेल. चला तर कोणताही वेळ न घालवता हा व्हिडिओ सुरू करूया. सो बघा, आपला पहिला युनिट जो आहे इकॉनॉमिक्सचा सिलेबस जो आहे तो तुम्हाला SPPUच्या वेबसाईटवरती मिळणार आहे. सेटमध्ये गेल्यावर अपडेटेड सिलेबस मधून हा सिलेबस डाउनलोड केलेला आहे आणि त्याला मराठीमध्ये खास तुमच्यासाठी ट्रान्सलेट केलेलं आहे. कारण वेबसाईटवरती आपल्याला फक्त इंग्लिशमध्ये दिलेलं आहे. सो याच्यामध्ये जे टॉपिक्स दिलेले आहेत ते टॉपिक आपल्या सिलेबस मधले आहेत आणि खाली जे पॉइंट्स मी मेन्शन केलेत ते पॉइंट्स तुम्हाला त्याच्यामधून प्रिपेअर करायचे आहेत. दॅट इज इम्पॉर्टंट पॉइंट. ठीक आहे. बघा, पहिला जो टॉपिक आहे तो आहे ग्राहक वर्तनाचा सिद्धांत, थेअरी ऑफ कन्झ्युमर बिहेवियर. जसं आपल्याला सिलेबसमध्ये हा टॉपिक दिलेला आहे. मग या टॉपिक मधल्या नेमक्या कुठल्या घटना किंवा कुठल्या गोष्टी प्रिपेअर करायच्या आहेत ते म्हणजे उपयुक्तता संकल्पना, उदासीनता वक्र, विश्लेषण आणि ग्राहक समतोल. ठीक आहे. त्यानंतर दुसरा टॉपिक आहे उत्पादन व खर्च सिद्धांत, थेअरी ऑफ प्रोडक्शन अँड कॉस्ट, ज्यामध्ये तुम्हाला उत्पादन फलन, उत्पादनाचे नियम आणि खर्च वक्र हे 3 पॉइंट्स जास्त करायचे. कमी वेळामध्ये मॅक्सिमम केलं तर याच्यामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त फायदा होऊ शकतो. स्कोर तुमचा या टॉपिकवरचा अप जाऊ शकतो. त्यानंतर अनिश्चिततेखालील निर्णय, ज्याला जोखीम व अनिश्चितता, जोखीमेबद्दलचा दृष्टिकोन या 2 पॉइंट्स मध्ये कव्हर करायचंय. त्यानंतर खेळ सिद्धांत, गेम थेअरी मध्ये कुठले पॉइंट्स कव्हर करायचे आहेत. असहकारी खेळ हा महत्वाचा आहे, नॉन कॉपरेटिव्ह गेम्स, त्यामध्ये प्रिझनर्स डिलेमा जो आहे तो याच्यामध्येच येतो. तर हा पॉइंट तुम्हाला याच्यामध्ये कव्हर करायचा आहे. त्यानंतर बाजार संरचनामध्ये परिपूर्ण स्पर्धा, मक्तेदारी स्पर्धा, अल्पाधिकार, एकाधिकार स्पर्धा, या सगळ्या स्पर्धांबद्दल जी काही वैशिष्ट्ये आहेत किंवा ज्या गोष्टी आहेत ते याच्यात कव्हर करायचे. देन उत्पादन घटकांचे मूल्य निर्धारण, या टॉपिक मधले वेतन, व्याज, नफा आणि भाडे हे चारही पॉइंट करायचे. सो होपफुली हे तुम्हाला क्लिअर होतंय की कुठला टॉपिक आणि त्या टॉपिक मधले कुठले पॉइंट्स तुम्हाला घ्यायचे आहेत. त्यानंतर सामान्य समतोल विश्लेषण, हा तुम्हाला पूर्ण टॉपिक करायचा, छोटा टॉपिक आहे, तो इझिली होऊन जाईल. त्यानंतर पुढच्या टॉपिक मधल्या कार्यक्षमतेचे निकष, म्हणजे याच्यामध्ये पॅरेटो इष्टमता, कार्डर-हिक्स निकष, संपत्ती कमालीकरण हे पॉइंट्स कव्हर करायचे. देन कल्याणकारी समाज अर्थशास्त्र, याच्यामध्ये सामाजिक कल्याण फलन आणि कल्याणकारी प्रमेय हे पॉइंट्स कव्हर करायचे. असममित माहिती, प्रतिकूल निवड आणि नैतिक धोका हे 2 पॉइंट्स याच्यामध्ये कव्हर करायचे. आय होप तुम्हाला इथे क्लिअर झालंय की त्या टॉपिक मधले नेमके कोणते पॉइंट्स क्लिअर करायचे आहेत किंवा कुठल्या पॉइंट्स वरती भर द्यायचा आहे, कशावरती क्वेश्चन्स विचारले जातात, हे पॉइंट मी इथे मेन्शन केलेले आहेत. आणि हा सिलेबस बरोबर तुम्हाला कमीत कमी वेळेत काय प्रिपेअर करता येईल हे समजेल. ठीक आहे. सो आता तुम्ही जर या एक्झामसाठी प्रिपेअर करताय, MS सेट 2026 चा पेपर पहिल्याच प्रयत्नात तुम्हाला जर पात्र व्हायचं असेल, तर केवळ अभ्यास पुरेसा नाहीये, तर योग्य मार्गदर्शन सुद्धा आवश्यक आहे, कारण आपल्याकडे वेळ कमी आहे. सो या ठिकाणी व्यवस्थित रणनीती आखून आम्ही स्पेशली 40 डेज क्रॅश कोर्स तुमच्यासाठी प्लॅन केलेला आहे पेपर 2 इकॉनॉमिक्ससाठी, ज्यामध्ये आम्ही तुम्हाला देणार संपूर्ण अभ्यासक्रम, मॉक टेस्ट, क्विक रिव्हिजन नोट्स, व्हिडिओ लेक्चर्स, रेकॉर्डेड लेक्चर्स, PYQs, पेपर 1 फुल कोर्स. म्हणजे या ठिकाणी पेपर 2 सोबतच पेपर 1 चं पण प्रिपरेशन होईल आणि प्रिपरेशन एक्झामच्या डे पर्यंत तुमचे डाउट सॉल्व्हिंग वगैरे होईल. ज्याची फीस 12,000 आहे. 20% डिस्काउंट त्याच्यावर प्रोव्हाइड करत आहोत. आफ्टर डिस्काउंट फीस 8,000 होते. तुमचे डाउट्स आणि या कोर्स बद्दल आणखीन काही इन्फॉर्मेशन हवी असल्यास किंवा रजिस्ट्रेशन करायचं असल्यास इकडे दिलेल्या WhatsApp नंबरवरती मेसेज करा किंवा प्ले स्टोरवरून ग्लोबल ऑनलाईन नावाचं ॲप डाउनलोड करा. ॲपच्या सर्च बॉक्समध्ये MS सेट इकॉनॉमिक्स सर्च करून कोर्सला जॉईन व्हा. न्यू बॅच 15 जून पासून स्टार्ट होते, तर लवकरात आपलं नाव रजिस्टर करून प्रिपरेशनला सुरुवात करा, कारण ऑलरेडी वेळ खूप कमी आहे. ठीक आहे. सो तसंच आता सेकंड युनिट मधले कुठले पॉइंट्स तुम्हाला याच्यामध्ये कव्हर करायचे आहेत. जसं बघा, आता स्थूल अर्थशास्त्र पहिला टॉपिक, पहिला युनिट होता मायक्रो इकॉनॉमिक्स. आता दुसरा युनिट जो आहे तो आहे मॅक्रो, म्हणजे स्थूल अर्थशास्त्र. स्थूल अर्थशास्त्रामध्ये टोटल 13 टॉपिक आहेत. या 13 टॉपिक मध्ये तुम्हाला राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे नॅशनल इन्कम या टॉपिक मधले संकल्पना आणि मापन पद्धती हे प्रिपेअर करायचे.
त्याच्यानंतर उत्पादन व रोजगार निर्धारण या टॉपिक मधले अभिजात दृष्टिकोन आणि केन्सियन दृष्टिकोन दोन्ही प्रिपेअर करायचे. उपभोग फलन, गुंतवणूक फलन, गुणक व प्रवेगक मध्ये दोन्ही कन्सेप्ट जे आहेत त्या क्लिअर करायचे. पैशाची मागणी, पैशाचा पुरवठा हे सिलेबस सांगते आणि हे जे सब पॉइंट्स आहेत दॅट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, हे लक्षात ठेवा. ISLM मॉडेल, महागाईमध्ये फिलिप्स वक्र विश्लेषण याच्यावरती क्वेश्चन विचारला जातो. व्यापार चक्र, चलनविषयक धोरण, वित्तीय धोरण, तर्कसंगत अपेक्षा सिद्धांत, या गोष्टी तुम्हाला याच्यामध्ये प्रिपेअर करायचं आहे. ठीक आहे, आता हे जे डार्क मध्ये जे मेन्शन केले ते टॉपिकचं नाव आहे. ठीक आहे, त्याला एकदम सोडून द्यायचं नाहीये, पण हे जे मी मेन्शन केलेलं आहे त्या टॉपिकच्या आतमधले टॉपिक, त्याच्यावरती तुम्हाला 100% क्वेश्चन विचारले जातात. सो ते क्वेश्चन म्हणजे ते कन्सेप्ट तुम्हाला क्लिअर करायचं, MCQ प्रॅक्टिस त्याच्यावरची करायची. देन नेक्स्ट आहे युनिट 3, सांख्यिकी आणि अर्थमिती, स्टॅटिस्टिक्स अँड इकॉनॉमेट्रिक्स. यामध्ये बघा कशावरती क्वेश्चन्स विचारले जातात. संभाव्यता सिद्धांतामध्ये संभाव्यता, वितरण, मुवमेंट्स, केंद्रीय मर्यादा प्रमेय, सेंट्रल लिमिट थेरम ज्याला आपण म्हणतो तो. त्यानंतर वर्णनात्मक सांख्यिकीमध्ये केंद्रीय मापनाची वृत्ते, मीन, मोड, मेडियन, प्रसाराची मापने, सहसंबंध, कोरिलेशन, निर्देशांक संख्या ह्याच्यावरतीच क्वेश्चन विचारले जातात. नमुना निवड पद्धती हे आहे, याच्यावरती काही वेळेस क्वेश्चन्स विचारले गेलेले आहेत, पण बाकीचे जे हे पॉइंट्स मेन्शन केले त्याच्यावरती क्वेश्चन्स विचारले जातात. ठीक आहे, या युनिट वरती एकदम असे 10 to 10 क्वेश्चन्स नाही विचारले जात, पण हा युनिट मधले या पॉइंट्स वरती क्वेश्चन्स विचारले गेलेले आहेत. सांख्यिकी अनुमान, गृहीतक चाचणी, रेषीय प्रतिगमन मॉडेल, ब्ल्यूड गुणधर्म, ओळख समस्या, समकालीन समीकरणे, डिस्क्रीट चॉईस मॉडेल्स, कालमालिका विश्लेषण, हे सगळे त्या सिलेबस मध्ये आहेत युनिट 3 मध्ये. देन युनिट 4 मध्ये काय आहे गणितीय अर्थशास्त्रामध्ये, तर संच, फलने व सातत्य, श्रेणी व अनुक्रम, अवकल गणित, रेखीय बीजगणित, त्यामध्ये मॅट्रिसेस वरती 100% क्वेश्चन विचारला जातो. सदिश अवकाश वरती विचारला जातो. स्थिर अनुकूलन समस्या, इनपुट आउटपुट मॉडेल, लिनियर प्रोग्रामिंग. आता ह्याला मराठी ट्रान्सलेशन नाही मिळालं, पण मग अशा पद्धतीने तुम्हाला इथे सांगितलेलं आहे, तर तशाच पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवा. ठीक आहे, हा सिलेबस. 5व्या युनिट मध्ये काय आहे, आंतरराष्ट्रीय व्यापाराची मूलभूत तत्व. इन जनरल तुम्हाला ही माहिती असतात, त्याच्यामुळे याला जास्त वेळ देण्याची गरज नाहीये. आंतरराष्ट्रीय व्यापार सिद्धांत, याच्यामधले सिद्धांत जे आहेत हे तर मेन्शन केले नाहीयेत, पण ह्यामधले तुम्हाला थेरीज जे आहेत त्या थेरीज तुम्हाला क्लिअर करायचे. ओके, यातल्या कुठल्याही थेरीवरती क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. त्यानंतर अपूर्ण स्पर्धेतील व्यापार समजून घ्या कन्सेप्ट. त्यानंतर देयक संतुलन म्हणजे बॅलन्स ऑफ पेमेंट, विनिमय दरामधल्या संकल्पना आणि सिद्धांतवरती सुद्धा क्वेश्चन विचारले जातात. विदेशी चलन व्यापार, आर्बिट्रेज, व्यापारातून होणारे लाभ, टर्म्स ऑफ ट्रेड, ट्रेड मल्टीप्लायर, हे सुद्धा इम्पॉर्टंट आहेत. इथपर्यंत IMP आहे टॉपिक. त्याच्यानंतर डम्पिंग, गॅट, WTO, प्रादेशिक व्यापार गट, IMF, जागतिक व्यापार गट. आता तुम्ही म्हणाल की मी सगळेच पॉइंट सांगते, मग यातले इम्पॉर्टंट पॉइंट्स कुठले आहेत? हे सगळा सिलेबस आहे जो मी तुम्हाला मराठीमध्ये दाखवते. पण सिलेबस मध्ये ज्यावरती 100% क्वेश्चन विचारले जातात ते मी अशा पद्धतीने तुम्हाला दाखवले. ह्याच्यावरती पण विचारले जातात क्वेश्चन, पण ह्याच्यावरती 100% क्वेश्चन विचारले जातात. देन युनिट 6, सार्वजनिक अर्थशास्त्र, पब्लिक इकॉनॉमिक्स, ज्यामध्ये बाजार अपयश, सार्वजनिक वस्तू, बाह्य परिणाम, एक्सटर्नॅलिटी ज्याला आपण म्हणतो, बाजार नियम, सार्वजनिक महसूल, प्रत्यक्ष अप्रत्यक्ष कर, प्रगतिशील वर प्रतिगामी कर, करांचा परिणाम, सार्वजनिक खर्च, सार्वजनिक कर्ज, अर्थसंकल्प, बजेट मल्टीप्लायर, आणि बजेट मल्टीप्लायरला आपण काय म्हणू शकतो, अंदाजपत्रक गुणक असं म्हणू शकतो. ठीक आहे, तुम्हाला कोणाला जर ही मराठी सिलेबसची PDF हवी असेल, जस्ट लेट मी नो, मला कमेंट मध्ये मेन्शन करा तुमचा नंबर किंवा मेल ID, ज्याच्यावर मी तुम्हाला ही PDF पाठवू शकते. ठीक आहे, वित्तीय धोरण, हे जे आहेत युनिट 6 मधले काही इम्पॉर्टंट पॉइंट्स आहेत ते इथे मेन्शन केले. त्यानंतर पैसा आणि बँकिंग हा युनिट तुम्ही कुठल्याही प्रकारचं प्रिपरेशन न करता देखील याच्यावरती उत्तर देऊ शकता, पण याच्यावरती फॅक्च्युअल क्वेश्चन विचारले तर तुम्हाला एकदा रीड करणं, क्विक रिव्हिजन करणं याच्यावरती गरजेचं आहे. कारण याच्यामध्ये पैशाच्या पुरवठ्याचे घटक M1, M2, M3, M4 लक्षात ठेवायचे आहे. मध्यवर्ती बँकेचे कार्य आणि त्याची स्थापना, व्यापारी बँकेची स्थापना आणि कोणत्या कोणत्या बँक येतात त्याची कार्य, चलनविषयक धोरणाची साधनं, बिगर बँकीय वित्तीय संस्था, भांडवली बाजारांचं नियमन, हे सिलेबस मध्ये आहे. देन 8व्या युनिट मध्ये भरपूर सारे पॉइंट्स आहेत जे तुम्हाला याच्यामध्ये अभ्यास करावे लागतात. ते म्हणजे आर्थिक वाढ, आर्थिक विकास, या दोघांमधला डिफरन्स, विकासाचे सिद्धांत, ऍडम स्मिथ, रिकार्डो, मार्क्स, शुम्पीटर, रुस्सो, ह्या सगळ्यांचे डेव्हलपमेंट थेरीज आहेत. डेव्हलपमेंट थेरीज त्या तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. लक्षात ठेवायच्यात म्हणजे समजून घ्यायच्यात. ओके, त्यानंतर संतुलन, बॅलन्स अँड बॅलन्स ग्रोथ, बिग पुश थेरी, हॅरॉल्ड डोमर मॉडेल, हे सुद्धा तितकेच इम्पॉर्टंट आहे, पण विकास सिद्धांतामध्ये एवढ्यांचे तरी तुम्हाला करायचेच आहे. सोलो मॉडेल, रॉबिन्सन मॉडेल, कार्डन मॉडेल,
तांत्रिक प्रगती, HDI, PQLI, SDGs, गरिबी व क्षमता, आरोग्य, शिक्षण, लिंग विकास या गोष्टी आर्थिक वाढ व विकास याच्यामध्ये सिलेबस मध्ये दिलेले आहेत. देन पुढचा सिलेबस आहे युनिट 9 पर्यावरणीय अर्थशास्त्र व लोकसंख्याशास्त्र, सार्वजनिक वस्तू म्हणून पर्यावरण. त्याच्यानंतर बाजार अपयश, कॉस्ट थेरम काय आहे, खर्च लाभ विश्लेषण म्हणजे काय, पर्यावरणीय वस्तूचं मूल्यांकन, लोकसंख्या सिद्धांत, प्रजनन दर, मृत्यू दर, आजारपण, वय रचना, लोकसंख्या लाभांश, लोकसंख्यात्मक लाभांश, लाईफ टेबल काय आहे, स्थलांतर काय आहे. सो हे सगळं या युनिट मध्ये विचारलं जाणार आहे. या पॉइंट्स वरती कुठलं तुम्हाला जर क्वेश्चन विचारला गेला तर त्या युनिट मधून आलाय हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. देन शेवटचं युनिट आहे जो इथे थोडासा छोटा दिसतोय कारण याच्यामध्ये पॉइंट्स भरपूर आहेत. जसे की भारतीय आर्थिक वाढ, भारतातील आर्थिक वाढ, कृषी क्षेत्र, औद्योगिक क्षेत्र आणि सेवा क्षेत्र याच्यामध्ये वाढीचे नमुना, समस्या काय आहेत आणि धोरणं काय आहेत हे लक्षात ठेवायचं आहे. प्रत्येक तिन्ही क्षेत्रामधले हे तिन्ही म्हणजे नमुना कशी वाढ झाली आहे त्याची थोडीशी हिस्ट्री, त्याच्या समस्या काय आहेत आणि त्याच्यावरती पॉलिसीज काय गव्हर्नमेंटने काढलेल्या आहेत हे तिन्ही क्षेत्रातलं लक्षात ठेवायचं आहे. करंट वरचा जर एखादा क्वेश्चन विचारला स्कीमवरचा तर ह्या तिन्ही पैकीच तो विचारला जातो. ठीक आहे, म्हणजे या 3 क्षेत्रांपैकीच विचारला जातो. त्याच्यानंतर ग्रामीण विकास, नागरी विकास, परकीय व्यापार, देयक संतुलन, परकीय भांडवल प्रवाह, व्यापार धोरण, पायाभूत सुविधा, पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप, जमीन बाजार सुधारणा, श्रम बाजार सुधारणा, भांडवली बाजार सुधारणा, केंद्र राज्य वित्तीय संबंध, वित्त आयोग, FRBM, गरिबी, विषमता, बेरोजगारी हे सगळे पॉइंट्स जे आहेत ते इंडियन इकॉनॉमी म्हणजे भारतीय अर्थव्यवस्था याच्यामधून विचारले जातात आणि मोस्टली जे करंट वरचे जे क्वेश्चन्स विचारले जातात ते या युनिट मधूनच विचारले जातात. अशा पद्धतीने आपण सिलेबस बघितलेला आहे. युनिट ऑल 10 युनिट्स बघितलेले आहेत आणि या ऑल 10 युनिट्स मध्ये काय इम्पॉर्टंट पॉइंट्स आहेत ऍज पर सिलेबस हे मराठीमध्ये मी एक्सप्लेन केलेलं आहे. त्यामध्ये काय इम्पॉर्टंट कुठल्या पॉइंट्सला 100% प्रिपेअर करायचं आहे किंवा इग्नोर करायचं नाहीये असे टॉपिक मी तिथे मेन्शन केलेले आहेत. सो त्यांना लक्षात घेऊन अभ्यासाचं प्रिपरेशन करा. वेळ आहे तेवढ्या वेळामध्ये देखील तुम्ही व्यवस्थित प्रिपरेशन करू शकता. Okay, so all the best. Thank you for watching video. Let's meet in the next video. Have a good day.